व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आमच्या @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी गौरव मानकर. @पोस्ट मराठीवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. मागच्या काही दिवसापासून जो बोगस शिक्षक भरती संदर्भातील घोटाळा आम्ही @पोस्ट मराठीच्या माध्यमातून पुढे आणतो आहेत, त्यामध्ये दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. सध्या या संदर्भामध्ये 3 माजी उपसंचालक आणि एक वैशाली जामदार ज्या सध्या मंडळामध्ये आहेत, यांना अटक करण्यात आलेली आहेत. वैशाली जामदार यांचा देखील वाढीव PCR मंजूर झालेला आहे. त्याच पद्धतीने मंदाम जे अनिल पारधी हे उपसंचालक असताना लिपिक पदावर होते, त्यांची सुद्धा अटक आहेत आणि त्यांचा सुद्धा PCR आता वाढलेला आहे. त्याच पद्धतीने चिंतामण वंजारी हे जे आहेत, यांचा सुद्धा PCR आहे. त्यांचा सुद्धा PCR वाढीसाठी नागपूर ATC ने आता न्यायालयामध्ये अर्ज केलेला आहे. त्यांना अजून PCR मिळाला की नाही मिळाला या संदर्भातील अपडेट यायचे आहेत. परंतु या सर्व घडामोडीमध्ये SITच्या तपासाला वेग आलेला आहे आणि नवनवीन माहिती पुढे येत आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे चिंतामण वंजारी यांच्या यवतमाळ येथील घराची त्या टीमने झाडाझडती घेतलेली आणि त्या ठिकाणी रेड टाकले आहेत. काही कागदपत्र सुद्धा महत्त्वाची कागदपत्र मिळाल्याची माहिती आहेत. त्याच पद्धतीने वैशाली जामदार या ज्यावेळेस त्या ठिकाणी नागपूर उपसंचालकपदी कार्यरत होत्या, त्या ठिकाणच्या अनेक फाईल्स या जेलमध्ये आणून त्यांना दाखवण्यात आल्या आणि त्यांची त्या पद्धतीने चौकशी केली. काही ठिकाणी बातम्या अशा आल्यात की ऑफिसमध्ये जाऊन सर्व चौकशी करण्यात आली, परंतु पोलिसांनी या बातमीला दुजोरा दिलेला नाही. आम्ही सुद्धा त्या टीमशी संपर्क केला. त्यांनी सांगितलं की असं काही सध्या झालेलं नाही, परंतु आम्ही सर्व ज्या काही फाईल्स आहेत त्या त्यांच्या पुढे दाखवून त्या पद्धतीची चौकशी सुरू आहेत. त्याच पद्धतीने सर्वात महत्त्वाची अपडेट या प्रकरणामधील जर म्हणता येईल तर यामध्ये जे बोगस शिक्षक आढळले होते, जसे जवळपास 900 ते 950 प्राथमिक शिक्षकांचे पेमेंट वेतन पथकाने थांबवलेले आहेत. वेतन पथकाने जे प्राथमिक जिल्हा परिषदेमधलं आहेत, त्या संदर्भामध्ये मागच्या काही दिवसांपासून प्राथमिक शिक्षकांचे वेतन हे थांबलेले होते आणि हे थांबलेले वेतन पुढे नेण्यासाठी गेडाम नावाच्या अधिकाऱ्याची त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आणि या अधिकाऱ्याने आणि जी शिफारस करण्यात आली त्यानुसार जे बोगस शिक्षक म्हणून आढळले होते आणि ज्यांचे संशयास्पदरित्या या ठिकाणी भरती झालेली होती, या सगळ्यांचे वेतन थांबवलेले आहेत. त्याच पद्धतीने जवळपास 400 ते 500 शाळा सुद्धा चौकशीच्या फेऱ्यामध्ये या ठिकाणी अडकल्या आहेत. त्यामुळं या सगळ्या शाळांची चौकशी होणार आहे. त्या शाळांमध्ये जे लोक बोगस पद्धतीने भरती केलेले आढळले आहेत, तर त्या सर्व शिक्षकांवर आणि संस्था चालकांवर देखील येत्या काळामध्ये कारवाई होण्याची शक्यता आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये अटक होण्याची सुद्धा शक्यता आहे. म्हणून येत्या काही दिवसामध्ये 8 ते 10 दिवसामध्ये या अटकेचा आकडा मोठ्या पद्धतीने वाढण्याची शक्यता आहे. त्याच पद्धतीने महत्त्वाची जी या प्रकरणामधील घडामोड म्हणता येईल ते म्हणजे सतीश मेंढे हे सध्या फरार आहेत. त्याच पद्धतीने वेतन पथकाचे जे अधीक्षक होते निलेश वाघमारे हे सुद्धा फरार आहेत आणि हे दोघंही सध्या कुठे आहेत याची माहिती पोलीस घेत आहेत. माहिती तर अशी मिळत आहेत की दोघंही सोबत आहेत. आम्ही मागच्या काही दिवसांमध्ये जवळपास 15 ते 20 दिवसा अगोदर एक बातमी दिली होती आणि त्या बातमीमध्ये आम्ही सांगितलं होतं की निलेश वाघमारे या अधिकाऱ्यानं कशा पद्धतीनं माया जमवलेली आहेत, कशा पद्धतीने पैसे जमवलेले आहेत. आम्ही त्यावेळेस अधिकाऱ्याचं नाव घेतलं नव्हतं, परंतु आम्ही हे सांगितलं होतं की अधिकाऱ्याचा गोव्यात रिसॉर्ट अशा पद्धतीची आम्ही ती बातमी केली होती. तर त्याच रिसॉर्टमध्ये हे अधिकारी आहे का याचा सुद्धा शोध घेणं महत्वाचं आहे. या शोधासाठी देखील नागपूरचे 2 पथक गोव्याला जाऊन आले आणि गोव्याला जाऊन आल्यानंतर त्यांना तिथे त्यांचा सध्या तरी पत्ता मिळालेला नाही. त्यामुळे आता हे अधिकारी कुठे आहेत? काही सूत्रांचं म्हणणं असं आहे की हे दोन्ही आरोपी जे आहेत किंवा जी चौकशी करायची आहे, ज्यांना अटक वॉरंट करण्यात आलेला आहे, हे दोन्हीही अधिकारी सोबतच असल्याची माहिती आहे. परंतु हे सोबत गोव्यात आहेत की मुंबईत आहेत याची माहिती घेण्यात येतात की दुसऱ्या कुठल्या तरी राज्यामध्ये आणखी नजीकच्या राज्यामध्ये गेलेत का याची माहिती घेण्यात येत आहे. सर्वात महत्त्वाची या मध्ये जे आहेत की आणखी नवीन प्रकरणांची चौकशी सुद्धा या ठिकाणी लागलेली आहेत. भंडारामध्ये जवळपास 30 कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचा बोगस कारभार बाहेर आलेला होता. त्यांची भरती कशा पद्धतीने झाली याच्या देखील बातम्या आलेल्या होत्या. आता त्या सगळ्या 30 कनिष्ठ महाविद्यालयांची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे. ज्या भरत्या झाल्या त्या ठिकाणी, त्यामुळे या सगळ्या शिक्षकांमध्ये सध्या धाकधूक आहेत. सर्वात महत्त्वाची इम्प्रूव्हमेंट आणखी एक म्हणता येईल
की अमरावती विभागीय जे संचालक कार्यालय आहे, उपसंचालक कार्यालय, त्यांना देखील पुणे येथील शिक्षक संचालनालयाकडून पत्र आलेलं आहे आणि या विभागामध्ये ज्या ज्या भरती झालेल्या आहेत, खास करून यवतमाळ जिल्ह्यामध्ये ज्या भरती झालेल्या आहेत, त्या भरतीमध्ये कशा पद्धतीचा गैरप्रकार झाला तर त्याची देखील आता चौकशी होणार आहे. त्यामुळं आता नागपूर विभाग तर झालाच, परंतु आता अमरावती विभाग देखील टार्गेटवर आहेत आणि नागपूर विभागानंतर अमरावती विभागाची देखील चौकशी होणार आहे. परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये एक महत्त्वाचा जो भाग आहे आणि जो चौकशीतून सुटत आहे तो म्हणजे संपूर्ण शिक्षण खात्यातील जो भ्रष्टाचार आहे तो या तपासामध्ये पुढे येत नाही. यामध्ये फक्त बोगस शालार्थ आयडी ज्या सायबरच्या माध्यमातून झालेल्या आहेत, हाच सर्वात महत्त्वाचा आहे. परंतु यामध्ये तेवढाच भाग नसून वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या प्रकारचा घोटाळा आणि भ्रष्टाचार झालेला आहे. त्याची सर्व माहिती बाहेर येत आहेत. अनेक ठिकाणच्या नियुक्त्या कशा बेकायदेशीर आहेत, बनावट GR तयार करून ज्या पद्धतीनं भरत्या करण्यात आल्या, बनावट शासनाचा GRच नाही तर कोर्टाचे देखील काही आदेश हेरफार करून त्यामधील सुद्धा काही मध्यम मार्ग काढत यांनी नियुक्त्या दिलेल्या आहेत आणि त्याला देखील उपसंचालक कार्यालयाची मंजुरी मिळाली आहे. हे सर्व प्रकरण शिक्षणाधिकारी, अधिकारी, संस्थाचालक आणि शिक्षक यांच्या संगनमतातून झालेले प्रकरण आहेत आणि शासनाच्या तिजोरीला कोट्यावधी रुपयांचा चुना या सगळ्या लोकांनी लावलेला आहे. त्यामुळे यांच्यावर ताबडतोब कारवाई होणं गरजेचं आहे. आता काही अधिकारी बाहेर आहेत, काही अधिकारी पुण्यामध्ये अजूनही बसून असल्याची माहिती आहे आणि काही लोकांची अजूनही अटकेसाठी वॉरंट दिलेले आहेत. त्या लोकांची सुद्धा लवकरच अटक होणार आहेत. परंतु दोन महत्त्वाचे जे लोक आहेत, सतीश मेंढे आणि निलेश वाघमारे, यांना अटक करणं आता महत्त्वाचं आहे, कारण त्यांच्या माध्यमातून सुद्धा अनेक महत्त्वाच्या माहिती बाहेर येऊ शकते. सध्या जामदार आणि वंजारी यांच्याकडून बरीचशी माहिती पोलिसांना मिळत आहेत. त्या आधारे देखील आता पोलीस पुढची कारवाई करत आहेत. त्यामुळे आम्ही ज्या पद्धतीनं मागच्या काही दिवसांपासून ॲटपोस्ट मराठीच्या माध्यमातून बातम्या दाखवत आहेत, त्या सगळ्या बातम्यांचं कुठेतरी फलित म्हणता येईल की या सगळ्या कारवाई आता हळूहळू होताना दिसत आहेत. फक्त मागणी एकच आहे की हे सगळं प्रकरण फक्त नागपूर विभाग किंवा नागपूर जिल्ह्यापुरतं नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. वेगवेगळ्या ठिकाणाहून आम्हाला या संदर्भातील बातम्या, त्या संदर्भातील तक्रारी येत आहेत. त्यामुळे इतर ठिकाणी सुद्धा या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. ॲटपोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.